चला तर मैत्रिणींनो, आज आहे ना आपण बटाट्याचा ठेचा ही भाजी करूया। तर त्यासाठी मी हे छोटे छोटे बटाटे घेतलेले 7-8 आणि इथे आहे ना लसूण घेतलेला आहे। लसूण 2 कांड्या छानपैकी सोलून घेतलेला आहे। ते आहे ना आपण याच्यामध्ये आहे ना छानपैकी आहे ना बटाटे वगैरे ना असं ठेचून घेणार आहोत। तर चला मग या पद्धतीने आहे ना सर्व बटाटे आहे ना असे बारीक करून घेऊया आपण। मैत्रिणींना असं छान असं या पद्धतीने ना आपण बटाटे छान चेचून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये इकडे टाकणार आहोत। छानपैकी 2-3 पाण्याने ना धुवून घ्यायचे। जे बटाट्यातलं हे पाणी काळं वगैरे पाणी असतं ना, पाणी स्वच्छ होईपर्यंत आहे ना 2-3 पाण्याने छानपैकी धुवून घ्यायचं आहे। मैत्रिणींना छानपैकी बटाटे धुवून घेतलेला आहे आणि आता हे लसूण पण छानपैकी चेचून घेतलेला आहे। चला तर आपण भाजी फोडणीला टाकूया। मी थोडंसं तेल तापलेलं आहे, थोडंसं हिंग टाकते। त्यानंतर आहे ना आपण आहे ना लसूण टाकूया। लसूण छानपैकी आहे ना सोनेरी होईपर्यंत, त्याला कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी पण छानपैकी तडतड केलेली मोहरीने थोडेसे जिरे टाकूया। छानपैकी जिरे पण फुलून द्यायचे। हे पहा कलर तुम्ही पाहू शकता, थोडासा चेंज झालेला आहे लसणाचा। हे पहा छानपैकी कलर आलेला आहे लसणाला। तर त्याच्यामध्ये ना आता आपण आहे ना हळद पावडर टाकूया थोडीशी। आता हे बटाटे आहे ना आपण चेचून घेतलेले, तर ते सर्व आपण त्याच्यात टाकूया। पाणी सगळं काढून घ्यायचं, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। वाफेवरच छानपैकी मस्तपैकी हा ठेचा होतो। चवीला एवढा भन्नाट लागतो ना की बस रे। बटाट्याची साल बिलकुल काढलेली नाही आहे। त्यानंतर आहे ना मी लाल तिखट टाकते आणि चवीनुसार मीठ टाकूया। छानपैकी परतून घ्यायचं। आणि वरून थोडीशी ना कसुरी मेथी टाकूया आपण। आणि गॅस मीडियमवर करून आहे ना छानपैकी झाकण ठेवायचं आणि 1-2-4 मिनटं आहे ना वाफेवर छानपैकी ठेचा होऊन द्यायचा। हे पहा मैत्रिणींना सुंदर असा बटाट्याचा ठेचा तयार झालेला आहे। त्याच्यावरून ना छानपैकी कोथिंबीर टाकूया आणि चपाती किंवा वरण भात नाही तर कुठल्या प्रकारची भाकरी याच्या संग छानपैकी खायला घ्यायची। तर ह्या पद्धतीने मैत्रिणींना करून बघा। ह्या पद्धतीने मैत्रिणी करून बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।